बाई मामा किती बोट दुखत आहेत ग. बिना बोट दुखल्याचं खायला भेटन का ग बाई? कितकुस पिटती बायचंय त्यालाच तुझी लागली बोट दुखायला. साऱ्या सकाळपासून हिवडूच पिटती मी ती पोरगी. आज सगळे लोक म्हणायला लागले ना हिला स्वयंपाक असा शिकविला नाही, स्वयंपाक असा शिकविला नाही. तू माझ्या महागच लागलीच रोजची रोज स्वयंपाक करा. त्या दिवशी मी पोळ्याला मला पोळ्या लाटायला लावलं ना. 10-15 लोक स्वयंपाकाचं असल्या कसं करतील ना तू? बाई ते लोक कमेंट करायला लागले ना पुरीला स्वयंपाक शिकविला का नाही, रोज कुठं नाही कुठं जेवायला जाती, पार्सल आणती, रानातून डबा नेती. मी तुला म्हटलं होतं ना घरी करीत म्हणून. मग आता हिथं कर ना माझ्या देखता. घरी कसला घरी नाही करीत ती. नाही अजून घरी तिला काही येत नाही करायला. घरी फक्त ती काय करती मला म्हणजे जा पार्सल आणा. पार्सल बी नाही बाई उन्हाळ्याचं चांगलं तेलकट तेल असतंय. नुसतं हाताला किती वाजल्यात आहे आता? 12:30. सकाळचा स्वयंपाक 12:30 वाजता. 12:30 वाजल्या 10 वाजल्यापासून पिटती बिती तेवढं. 12:30 वाजल्यात माणसाने काय पातळ होतंय. पातळ झालं पाणी टाकलं की पुन्हा घट होत. पातळ होते पुन्हा त्याच्यात पाणी पीठ टाकलं की घट होते, पुन्हा पाणी टाकलं की पातळ होते. आता ह्या की पीठ आता पातळ झाले, पीठ टाकलं त्याच्यात ती घट होतंय थोड्या वेळाने. मी काय करू त्यात माझा काय फाल्टय? तुला शिकायचंच नाही स्वयंपाक. आता पाणी टाकावं लागतं. आता कशाला पाणी टाकी ती? मग ती घट घालत ना. पिठात बरोबर नाही, पिठातच घाटाळ आहे. पिठातच घाटाळा. शाबाश. पीठ जरा चांगलं आणायचं मग मला स्वयंपाकाला बसवायचं ना. मग गिरण आणावं लागती बघ बाई. आता तुला स्वयंपाक करायचा म्हणल्यावर नक्कीच गिरण आणावं लागती. तुझ्या हिशोबाने येतंय का मला ते गिरणीमधून काढता? गिरणीमधून मी काढून देईन पण पुन्हा म्हणजे मोठाला दळच तुला येईल घातलं बघ अजून कोरडं पीठ. आता तेवढी ओलं झालंय. एवढी आता पीठ घातलं की होईल. अजून पाणी घाल पुन्हा. म्हणजे काय चुक आहे असंच होत. म्हणजे तुम्ही काय आम्हाला काम करतो मी बाहेर जातो बाहेर जेवून येतो. म्हणत होते मी तुम्हाला तुम्ही बाहेर जा मी बी बाहेर जाते. इथं मी जातो बाहेर. मला लागली माझ्या भागा लागते. मला लागली भूक. तुझा स्वयंपाक शिकायली नको जाऊ बाई बाहेर बीर नको जाऊ स्वयंपाक कर. मग आम्ही बाहेरून जेवून येतो. ते पिठाचं तू बनव तपलं आणि तवाच्या वणी हटलं बिटलं बंद झाले. करोना वणी जर काय झालं तर काय खायचं? यायला पाहिजे ना बाई. बाहेर का जाणं आहे ना. कोणी जर पाहुणे रावळे आले तर नाही का त्यांना जीव घालावं लागायचं. जर लॉकडाऊन लागलं तर मग काय करायचं? तसं जर अजून काही बंदीच आली त्याच्यावर तर काही बी होतंय अचानक. चपात्या बनवायची मशीन भेटती ना. पीठ टिंबायची चपात्या ती बी जर बंद झाली तर नाही टायमाला भेटली तर तिचा जर घोटाळा झाला. लाईटच गेला 5-6 दिवस तर मग कापून पण एवढी इमर्जन्सीची शिवाय नग बाई येत असतं. कधी काय सांगता येत नाही. उरक पटपट. आता हे झालंय एवढं. आता ह्याची चपात्या करते. किती वाट्यान ग बाई तेवढ्याच्या? मी माझी बहीण त्याच्यात काय 2-3 चपात्या. एवढंच टिमलं. एवढ्या मेहनतीने मी माझ्या ह्याच्यामध्ये अर्धा लिटर रक्त गेले आणि पुन्हा आता तेवढ्यालाच तिला संध्याकाळपासून ऍडमिट करावं लागतंय का काय? हातपाय दुखत येत म्हणून. थांब भाजी बिजी काय होणार मी आणतो सलाईन आणतो तिला लावाय. नाही. सलाईन नको पण मला बाई रोज नको बाई. आणि बिना भाजीची चपाती कशी खायची? चटणी सोबत खा बुरक्या. मी केल्यावर लय लागत का तुला भाजी भाकरण मिठातलं कसलं मी तर चाललो जेवाय बाहेरच. आय खाली बस. चपात्या करते एवढ्या. अशीच उठू पळतील लोक. मला नाव उठवायला लागली. माझ्या पाय दुखायला लागलेत. मला बी यायचंय. बघ तू येत नाही. मला बी यायचंय. मी नाही करणार.